जरांगे मराठ्यांशी दगाफटका करतोय. राजकीय आरक्षण हा डाव आहे. मंत्री धनंजय मुंडेंनी जरांगेंवर या शब्दात हल्लाबोल केलाय. तर तुझे हात रक्तानं भरलेत या शब्दात जरांगेंनी पलटवार केलाय. माझा मराठा समाजाला सुद्धा नम्रपणे हात जोडून, माझ्या बंधू भगिनींना सुद्धा हात जोडून विनंती आहे. हे अंतर फक्त या दोन समाजात, ओबीसी आणि मराठा समाजात अंतर विलीन पाडत नाही, तर तुमच्याशी सुद्धा दगा फटका करतोय. सरपंचापासून ते राज्याच्या नेतृत्वापर्यंत पोहोचायचं म्हणून हे घुसायचं म्हणताय. असेच हातरून घेऊ रक्तानी तो त्यात तुला करून दे त्या रक्ताने भरलेला त्याला येऊन जाऊन तेच येणार. त्याला काही करून फडणवीस डॅमेज करायचे आणि फडणवीस साहेब काय त्याला डॅमेज होत नाही. फडणवीस साहेबांनी मराठ्यांचं मन जिंकलंय. माननीय मुख्यमंत्र्याची आयमाय काढली. भुजबळ साहेबांचं माझं तर काहीच सोडलं नाही. मला तर कधीपासून पाडितोच म्हणतो. भुजबळ साहेबाला म्हणतो पाडितोच. अरे मी त्या उद्देशानं मुख्यमंत्र्याच्या आईला बोललोच नव्हतो. पण तुझी सुद्धा एक जुनी क्लिप आहे. तू पंतप्रधानाच्या आईला काय म्हणला होता ती शब्द सुद्धा काढण्यासारखा नाही. आता 4 दिवसापूर्वी त्याची बायको येऊन गेली. त्यांनी सांगितलं लागण ते हे माझ्याजवळ. जाहीर सांगतोय मीडिया समोर आहे. सरळ सांगितलं बाईच्या आडून गेलं पुन्हा आपण गोळ्या मारीत नसतो. आपल्यात खेटायची हिंमत आहे. समोरासमोर खेटाल. पण असं खोटं नाही करत. तुमचा कौटुंबिक वाद आहे. तुमचा वैयक्तिक विषय आहे. तुम्ही तुमचं आपलं वैयक्तिक तुम्ही तुमचं बघा. वैयक्तिक कुणाच्याही मॅटरमध्ये आपण पडत नाही. चूक केली म्हणून तुमच्यावर बोललो, कुटुंबावर बोललो नाही असं मनोज जरांगेंनी म्हटलंय. महाएल्गार मेळाव्यातील धनंजय मुंडेंच्या टीकेवर मनोज जरांगेंचे उत्तर आहे. माझ्यामध्ये समोरासमोर खेटायची हिंमत, बाईच्या आडून लढणार नाही असं जरांगेंनी म्हटलंय. त्यांच्या कुटुंबावर कधीच बोललो नाही आम्ही. त्यांनी चूक केली म्हणून तुमच्यावर बोललो. तुमच्या कुटुंबावर कधीच बोललेलो नाहीत. पण तू जर तसे आरोप माझ्यावर लावित असला ना, तू काय कोणता दादा फादा लागून गेला नाही. तू माझ्या नादी लागू नको. आता 4 दिवसापूर्वी त्याची बायको येऊन गेली. त्यांनी सांगितलं लागण ते हे माझ्याजवळ. जाहीर सांगतोय मीडिया समोर आहे. सरळ सांगितलं बाईच्या आडून गेलं पुन्हा आपण गोळ्या मारीत नसतो. आपल्यात खेटायची हिंमत आहे. समोरासमोर खेटाल. पण असं खोटं नाही करत. तुमचा कौटुंबिक वाद आहे. तुमचा वैयक्तिक विषय आहे. तुम्ही तुमचं आपलं वैयक्तिक तुम्ही तुमचं बघा. वैयक्तिक कुणाच्याही मॅटरमध्ये आपण पडत नाहीत. कुणाच्या